परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार वनियाता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार कवन सुन
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिलकूट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरी 36 वर्ष राबले काम केलं असे असणार दया क्षमा आणि शांती हे तीनही गुण ज्यांच्या अंगामध्ये ओतप्रोत भरून वाहत होते असे असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा असा अभंग आज 4थ्या दिवसाच्या कीर्तन सेवे करताय विठ्ठल विठ्ठल। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं हे वक्त्याचं प्रथम कर्तव्य आहे। परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र मोगरस हनुमान मंदिर या मंदिरामध्ये माझ्या हनुमंतरायांचा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा या अखंड हरिनाम सप्ताहातील आज हा 4थ्या दिवसाच्या कीर्तन सेवेचा दिवस आहे आणि हा 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा संयोजक आयोजक ग्रामस्थ पंचक्रोशी जे काही सगळे असतील ते पाहुणे सगळे काही त्याच्यात सर्व म्हणजे सर्व सर्वांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली आणि या कीर्तन सेवेकरता माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने हा 4 चरणाचा अभंग निवडला आणि अत्यंत कमी वेळ राहिलेला आहे तरी सुद्धा अत्यंत कमी वेळेत आणि सुंदर असा सोडवण्याचा नितांत प्रयत्न करेन विठ्ठल विठ्ठल। असून 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा जरी असला तरी सुद्धा प्रत्येक कीर्तनकार आपापलं चिंतन हा वेगवेगळं मांडत असतो। माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने मी हे चिंतन सोडवण्याचा हे कीर्तन पुष्प फुलवण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या नाथ बाबांचा अधिकार एवढा होता की त्या नाथ बाबांनी या अभंगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याच्या नामाची महिमा आणि भगवंताचा आवड काय आहे हे प्रतिपादन करणारा विषय या अभंगामध्ये मांडलाय। मग माझ्या नाथ बाबांचा अधिकार तेवढा होता का जेणेकरून त्यांनी सांगितलं माझा भगवान परमात्मा आणि त्याला काय आवडतं। आता तशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते परंतु माझा भगवान परमात्मा याची आवड काय याचा प्रतिपाद्य विषय माझ्या नाथ बाबांनी या अभंगामध्ये मांडलाय विठ्ठल विठ्ठल। आवड पहिलाच शब्द आहे आवड आवडे देवासी तो ऐका प्रकार तो प्रकार आवडतो कोणता नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार देवाला जास्त आवडतो। आता आवडीचेही प्रकार भरपूर आहेत पण माझ्या नाथ बाबांनी आपल्याला अभंगामध्ये सांगितलं मग ते नाथ बाबा त्यांच्याकडे माझ्या पांडुरंग परमात्म्याने 36 वर्ष राबावं एवढा अधिकार माझ्या नाथ बाबांचा। आपल्या स्वप्नामध्ये देव येतो की नाही याचीच गॅरंटी नाही कुणाच्या येत असेल ज्याच्या येत असेल त्याला समजा मी भाग्यवान आहे माझ्या स्वप्नात देवाला सांगा बसलेल्या पैकी कुणाच्या स्वप्नात देव येऊन गेला फोटो रूपानं मूर्ती रूपानं साक्षात नाही आले ज्याच्या स्वप्नामध्ये देव आलेला समजावं मी खरंच भाग्यवान आहे माझ्या स्वप्नामध्ये देवाला यावं। परंतु माझ्या नाथ बाबांच्या घरी माझ्या पांडुरंग परमेश्वराने 36 वर्ष काम केलं 1 वर्ष 2 वर्ष नाही तब्बल 36 वर्ष। मग पहिली 12 वर्ष श्रीखंड्या नाम धारण करून कावडीनं पाणी भरण्याचं काम नाथबाबांच्या घरी दुसरी 12 वर्ष नाथबाबांच्या कीर्तनामध्ये ध्रुपद धरण्याचं काम केलं आणि तिसरी 12 वर्ष माझ्या नाथबाबांच्या भागवताचं श्रवण केलं।
12 अधिक 12 अधिक 12 बरोबर 36 वर्ष माझ्या नाथ बाबांच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या विटेवरच्या मालकाने जगाच्या बापाने 36 वर्ष राबावं. कशासाठी? नाथ बाबा असे होते तरी कोणते संत होते, ते श्रीमंत होते, ते शांत सुद्धा होते. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. जिथं दया आहे तिथं देव आहे, जिथं क्षमा आहे तिथं देव आहे, जिथं शांती आहे तिथं देव आहे. जिथं भांडणी तिथं देव बिलकुल थांबत नाही, जिथं भांडणी तिथं लक्ष्मी थांबत नाही. किती कष्ट करा, काही करा, आपलं जर तोंड बडबड बडबड चालू असेल ना, त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, ती पळून जाते आणि अवदासा आपल्या घरात येते. लक्ष्मी निघून जाते आणि अवदासा आपल्या हाताने तिला आपण बोलवतो. पण नाथ बाबांच्या तिथं तसं नव्हतं. दया दया कुणावरती केली. वाळवंटामध्ये हरिजनाचं पोरग खेळत होतं, उघड्या अंगाचं उन्हाचे चटके त्याच्या अंगाला बसत होते. दृश्य पाहिलं माझ्या नाथबाबांनी. नाथबाबांनी त्या लेकराजवळ जावं आणि त्याला उचलून आपल्या कडेवरती घ्यावं. काही ब्रह्मवृंदाने त्यांच्याकडे बघावं आणि सांगावं, हो खुशाल त्या पोराला तुम्ही कडेवरती उचलून घेतला हो, ते पोरग कुणाचे हे तर तुम्हाला कळतं का नाथबाबा? आपण ब्राह्मण आहोत. हरिजनाच्या पोराला तुम्ही खुशाल उचलून घेतलं. अहो विटाळ झाला, द्या खाली टाकून. दयेचे सागर होते नाथबाबा. खाली सोडलं नाही, उलट सांगितलं, बाबा प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझ्या परब्रह्माचं वास्तव्य आहे आणि लेकरं ही कोण आहे? परब्रह्माचं स्वरूप आहे. प्रत्येकामध्ये देवाला बघितलं पाहिजे आणि हीच आपल्या भगवंतांना आपल्याला इथं पाठवले कशासाठी? माणुसकी नावाचा काहीतरी धर्म आहे का नाही? याला म्हणावं दया. अजून दया. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यात पडलेलं गाढव, ते गाढव नसून माझे भगवान परमात्मा होते, परीक्षा बघत होते. आणि त्या तहानलेल्या गाढवाला त्या कावडीतलं पाणी पाजण्याचं काम माझ्या नाथ बाबांनी केलं. याला म्हणावं दया. ही झाली दया. त्यानंतर क्षमा. क्षमा म्हणजे काय? माझ्या नाथ बाबांच्या घरी असे एकमेव संत, त्यांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. नाथ बाबांच्या वाड्यामध्ये रोज पुरणाची पोळी असायची. रोज पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. लोक म्हटले, काय अहो चांगलं वागलं ना, लोकांना ते बघवतं का? मोठ्याने नाही म्हणा ना. मोठ्याने म्हणायचं काय जातं का आपलं? मोठ्याने नाही म्हणायचं. चांगलं लोकांना बघवत ना, अरे वा, अजिबात बघवत नाही. मग नाथ बाबांना राग येत नाही, राग येत नाही. आता काही लोक खोडी जातात. गावात काही सगळे सारखे चांगले नसतात. मी आमच्या गावाचं सांगते, खोडीचे लय लोक, खोडीचे इतके खोडीचे होते. काय म्हणे, त्या नाथ बाबाला राग येत नाही, राग येत नाही, राग येत नाही. त्याला रागच आणायचा. तो कसा आणायचा? अरे म्हणे किती राग आणण्याचा प्रयत्न केला ना, ते नाथ बाबा रागवतच नाही. ते लय शांत आहे, कुणाला क्षमा करतात. तो काही बोला, काही करा. एक जण बुटासहित देव घरामध्ये गेलं, त्या नाथ बाबांच्या मांडीवरती जाऊन बसलं, तरी सुद्धा माझ्या परमात्म्याला हात जोडले. देवा, अरे छोटा आहे रे, लेकरू आहे रे, अज्ञान आहे रे, ती चप्पल काढायचं विसरले. देवा, त्याच्यावरती रागवू नको तरी कयाला म्हणावं क्षमा. पंगतीमध्ये माझ्या नाथ बाबांच्या बायकोनं वाढावं आणि त्या पंगतीमध्ये छोट्या हरिपंतानं म्हणजे नाथ बाबांच्या पोरानं त्या पंक्तीमध्ये आईच्या माग 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 हिंडावं. त्या आईनं प्रत्येकाला जेवायला वाढावं. पण एका माणसानं तिथं यावं आणि खोडशाळपणानं, का नाथ बाबाला राग आणायचाच म्हणून त्या वाकलेल्या माझ्या मातोश्रींच्या पाटकुळे लेकरासारखं बसावं. तरी सुद्धा माझ्या नाथ बाबांनी म्हणावं, हे बघ, आपल्या हरिपंताला कशी तू पाडत नाही, पाटकुळे घेऊन वाढते का नाही, ते लेकरू तुझ्या पाठीवर बसले, त्या लेकराला पडून देऊ नको बरं. याला म्हणावं शांती. किती संयम होता. समोरच्याला अजिबात रागवायचं नाही, क्षमा करायचा, स्वभाव अत्यंत शांत ठेवायचा. त्यालाच लाज वाटली आणि खाली उतरलं, तोच वरमला. म्हणजे किती राग आणण्याचा प्रयत्न केला तरी रागवत अजिबात नाही. यौवनांगावरती थुंकला, प्रसाद देऊनी सुखी केला. अहो तो थुंकून 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 त्याच थोबड सुजलं, वरून तोच पाया पडला. म्हटला, नाथ बाबा मला माफ करा. अरे बाबा म्हणे, मी तर गोदावरीचं, माझ्या गोदावरी मैयाचे एकदाच रोज स्नान करतो, आंघोळ करतो, परंतु तुझ्यामुळे मला
सौभाग्य प्राप्त झालं तुझ्यामुळे गोदावरी माईच्या 108 वेळा मला आंघोळी झाल्या. ही कृपा कुणाची आहे? तुझी आहे. आणि तुझ्यामुळे मला आंघोळ भेटली. याला म्हणावं शांती. किती संयम, किती क्षमा, शांती. आणि त्या नाथ बाबांनी या अभंगामध्ये सांगितले की आवडे देवासू तो ऐका प्रकार. ते माझे नाथ बाबा आवड सांगतात. मग आता आवड नक्की कुणाची सांगतात हा प्रश्न आहे का नाही ताई? मागच्या ताई आहेत ना? हा आहेत ना. मला तुमचे डोळे दिसत नाही. झाकले का उघडे? दुसरं काही नाही. असो नाही बाबा आवड सांगतात. आता आवडी भरपूर प्रकारच्या आहेत. जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि माझ्या भगवंताची आवड वेगळी. जीवाची आवड काय? जीवाची आवड म्हणजे तुम्ही आणि मी. माझ्या जीव, तुमच्या जीव, जीवच जीव. प्रत्येक माणसामध्ये जीव. आपली प्रत्येकाची आवड वेगळी, बरोबर की नाही दादा? ह्या दादांची आवड वेगळी, ह्या दादांची आवड वेगळी, ह्या बाबांची आवड वेगळी, ह्या माझ्या माता मावल्या बंधू भगिनी यांची आवड वेगळी. लय भारी भारी आवडी. ते जर आवडी सांगायला गेले का पाठीचा 3चा काकडा. लय भारी आवडी यांच्या. जीवाची आवड आईच्या उदरामध्ये तो अंश सामावल्या. 9 महिने 9 दिवसांनी आई प्रसूत झाली. त्या लेकराला जन्माला घातला. त्याच्या पाठीमाग संसार लागला. बघा बरं जीवाच्या बाबतीत सांगते. आधी होता संसार? नव्हता. मेल्यानंतर आहे का बाबा? बिलकुल सुद्धा नाही. पण संसार कधी? जन्माला आल्यावरती आणि मरेपर्यंत, शेवटचा श्वास बंद होईपर्यंत संसाराचंच बंधन. पार धरणीला टेकला ना आणि एखाद्याने म्हणलं बाबा आनंदानं जाता, संपलं तुमचं काम, तरी बाबा म्हणतात, काय म्हणतात बाबा? जायला काही हरकत नाही, पण तेवढं नातवंडाचं जर एखादं पोर पाहिलं असतं तर माझ्या मनाला लई समाधान वाटलं असतं. आनंदानं जायला मोकळा झालो असतो. पण काय करू, त्याला अजून काही नाही. देव त्याच्याकडे पाहिना. जीवाची आवड काय? नातू बघावं, बरोबर की नाही? नातवंड बघावं जीव, बरोबर की नाही बाबा? तुम्हाला वाटतं का नाही आपल्या नातवंड सुखी असावे? आपल्याला नातू हवा. नुसती नातवंड असते ती एखादी नात व्हावी. मुलगा झाला की मुलीची अपेक्षा, मुलगी झाली मुलाची अपेक्षा. जीवाची आवड सांगते. खूप आवड वेगवेगळी असते. झालं तेच लहान मुलगा, त्याला आवडते काय? आपली आई. बापापेक्षा आवडते काय? जीवाची आवड. त्या मुलाला आई आवडते. झालं थोडं मोठं झालं, आई कमी पडते, खेळण्याची आवड लागते. झालं खेळण्याची आवड कमी झालं, पोरगं शाळेत जायला लागतं. इतकं शिक्षण घेतलं, इतकं शिक्षण घेतलं आणि मग शिक्षण झालं काही एखादी छोकरी भेटावी याची आवड. छोकरी भेटली का नोकरी सुद्धा भेटावी त्याची आवड. झालं इकडून तिकडून लग्न झालं, मला मुलबाळ व्हावं याची आवड. संसाराचं बंधन आणि मग बायको, मग त्या बायकोची आवड तर पार न्यारी. मग म्हणतो बिचारा बाबो नसतं केलं तर बरं झालं असतं हो, उगाच लग्न करून पस्तावा आला मला. काय या बायकोचं बाबा, सारखी डोक्याला भुनभुन. दिवसभर बाहेर राहतो तेवढा शांत राहतो, घरात आलं का भुनभुन 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 भुनभुन. अहो माशी तिच्यापेक्षा कमी भुनभुन करते, एवढी माझी बायको भुनभुन करते. असं सांगतात माणसं, एवढी भुनभुन करते. मग त्याचा मित्र म्हणतो अरे एक काम करायचं. काय? एखादी नवी कोण साडी घेऊन द्यायची, एखादा दागिना, म्हणजे ती भुनभुन बंद होईल. भुनभुन बंद करायचं साधन लय सोपं करतो दादा. हा आपली जर अर्धांगिनी करीत असेल ना अशी भुनभुन, थोडा 8 दिवसांनी एखाद दिवस तिला फिरायला जाऊ विचारायला काय अपेक्षा नाही हो. तुमच्यासाठी सगळं सोडून आले तर काय घेऊन सोबत? तिचं नाव सुद्धा सोबत नाही आणलं. पत्रिका जोडायला म्हणून तुम्ही तिचं नाव सुद्धा बदललं दादा. अजिबात सोबत काही घेऊन येत नाही ती. आणि मग तुम्ही तरी तिला म्हणायचं काय काम आहे तुला घरी, तू काहीच काम नाही. अहो कधीतरी म्हणा आपल्या बायकोला, फार दमली असेल ना ग, एकच शब्द म्हणायचा. काय? किती ती बडबड करू द्या, फक्त म्हणायचं खूप दमली का ग, एक काम कर आजच्या दिवस स्वयंपाक नको करू, चाल तुला हॉटेलला जेवण येतं. फक्त एवढं म्हणायचं, ती लगेच खुश होणार. म्हणणार कशाला हॉटेलला पैसे घालायचे, चला तुमच्या आवडीचा स्वयंपाक मी बनवते. प्रेमानं बोला ना. तिची आवड, तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिची आवड समजून घ्या.
तुमच्या संसारात सुखच सुख असणार आहे. विठ्ठला विठ्ठला. पण माझ्या माता भगिनी अत्यंत कष्टाळू असतात. म्हणून आवडीचा प्रकार मी सांगते. माझ्या माता भगिनींना दागिना आवडतो, साडी आवडते, असो ज्याची त्याची. आम्हाला सुद्धा काहीतरी आवडतच ना. मी पण एक स्त्रीच आहे ना, बरोबर की नाही? हा, आपल्याला प्रत्येकाला आवड. परंतु काही काहींच्या आवडी इतक्या जबरदस्त आहे ना, इतक्या जबरदस्त आहे की त्यांच्या डोक्यात खुळत बसतो. एक ताई होत्या बरं का, ताई इथल्या अजिबात नाही, त्या बाहेरच्या ताई. येवला पैठणी घेतली, येवला पैठणी. संक्रांतीला येवला पैठणी घेतली. आणि त्या बाईचा थोडीशी अंगात खोड होती. ती काही बी घेतलं ना, तिला एका जागेवर बसवत नव्हतं. ती आख्या गावात फिरायची. फिरायची कशासाठी? कुणी मला विचारावं, कुठं घेतली, कधी घेतली, किती रुपयाला घेतली, कोणत्या दुकानात घेतली. अगं एकच नंबर साडी, मला पण तशीच पाहिजे, सांग ना कुठं घेतली. अशी अपेक्षा असते. मग त्या बाईनं काय केलं, मस्तपैकी ती येवला पैठणी त्याच्यावरती ब्लाऊज शिवला. भांडून भांडून टेलरिंग बाईकडे लई गर्दी होती हो. पण म्हणली काही कर, तुला मी एक्स्ट्रा पैसे देते, पण माझा अर्जंट ब्लाऊज शिवून दे. तिला ब्लाऊज मस्तपैकी. मग आता ते काय विचारायचं, तिची हेअरस्टाईल आणि ते लय आजकालच्या लय वेगळी वेगळी पद्धत. आवड इतकी जबरदस्त. मग काय हो, नाकात नथ, संक्रांत होती ना, नथ घातली, आंबडा घातला, नथीचा आकडा, तिचा बांगो आकडा, कपाळाला टिकली, आणि चालता चालता रस्ता चुकली. जिच्या घरी जायचं रस्ता चुकली. का तर बाई मी कशी दिसते, माझी साडी कशी दिसते, माझा आंबडा कसा दिसतो, मॅचिंग टिकली, मॅचिंग नखपालीस, मॅचिंग बांगड्या, सगळंच मॅचिंग. ते मॅचिंग पाहता पाहता रस्ता चुकली. आणि मग म्हणली, ए बाया मी कुठे आली इकडं, माझा तर रस्ता चुकला. मग आता काय करायचं? अगं बाया, या खालच्या बांधाने जाते, गेली खालच्या बांधाने घुसली गावात. आता अपेक्षा काय होती, मला कोणीतरी विचारावं. कोणीच विचारेना. कारण बायांमध्ये लय जवळजवळ एक वेळेस पुरुष मंडळी बिचारे चांगले, यांच्या मनात मळ नसतं बरं, पण त्यांच्या मैत्रिणी असतात, पण लय पोटात आडी बायांच्या. तिला वाटतं मी भारी दिसावं, तिला वाटतं मी भारी दिसावं, माझ्यापेक्षा हिनं भारी दिसू नये, अशी अपेक्षा त्यांची. मग हिला काय कोणी विचारेना. तुम्हाला नाही बरं का गंभीर चेअर नका बरं, हे दृष्टांतातलं चाललंय, उगं मला जायचंय नीट सुखरूपी घेऊन. तुमचं काय बोलत नाही, तुम्ही माझ्या ताई येते असं. मग प्रसंग असाला तिला कोणी विचारेना बरं का ताई, कुणीच विचारेना. बिचारी इतकी वैतागली, इतकी सुंदर मेकअप केलाय, सुंदर साडी नेसले, सुंदर बांगड्या घातल्या, सगळं मॅचिंग केलंय, सॅन्डल सहित मॅचिंग केलं. खुशाल मला कोणीच विचारेना. माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोला ना, नुसत्या बघून मला पाहून आतमध्ये घुसायला लागल्या, दार पण लावून घेतात. काय भानगड काय? तिला एवढा राग आला, नुसती बाई लाल बुंद होऊनच घरी गेली. जशी घरी गेली ना, तशी ती साडी भरा काढून टाकली. मस्त पैकी तिचं गाऊन का काय म्हणतात ते घातलं आणि गेली चुलीच्या कोपऱ्यात. जे तिना बाईना ढनान असा जाळ पेटवला, असा मोठा इस्तू तयार केला आणि इस्तू असा तव्यावर भरला आणि अशी वळई होती ना, वळई माहिती ना, वळई, त्या वळईवर जाऊन तो इस्तू टाकला, फुटली ना, फू 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 करायला लागली. झाला ना जाळ. अशी वळई पेटली. आता ती ठेवली होती बिचाऱ्या उन्हाळ्यात जनावरांसाठी. एवढा मोठा ढीग, असा मोठा उबाळा झाला. त्या गावातल्या बायांना तो धूर दिसला. म्हणे धूर कुठं निघायला लागला? अगं म्हणे ती आता नटून थटून आली होती तिच्या घरापाशी. चला पळा धावा, आग लागली. कुणी बादले घेऊन पळतय, तर कुणी हंडे घेऊन पळतय. सगळ्या बाया कशाला बरं दादा, कशाला आग विझवायला, बरोबर की नाही? हे म्हणते इकडून फेकते, म्हणते तिकडून, कोण म्हणते लिंबाचा पाला मोडा, कोण म्हणते पाचशेचे डगळे मोडा. अहो जाळ हिजवा. अहो उन्हाळ्याचं खाणं जनावरांचं पेटून गेलं तर बिचारी जनावर खातील काय? इथं प्यायच्या पाण्याची पंचायत झाली, याला चारा आणायचं कुठून? ती बाई अशी लांबून गंमत पाहत होती. यांनी कशी वळई हिजवली आणि मग तिच्या जवळ आल्या आणि म्हणे, बाई कसं झालं ग, लई वंगाळ झालं ग बया, असं व्हायला नव्हतं पाहिजे ग. अगं कसं काय झालं हे? तू तर आताच गावातून आली, हे पेटलंच कसं?
तू इथंच होती, तुला लक्ष देता आलं नाही का? आता कसं होईल? किती वाजता पेटली? किती वळ्या किती होत्या? एक होत्या का दोन होत्या? किती होत्या? किती पेंड्या होत्या? अशी लालगुंद झाली बाई. म्हणली का ग? हा, अख्ख्या गावात साडी घालून हिंडले तेव्हा काय तुमचं थवड जळालं होतं का? हा, तेवढं जरी विचारलं असतं कुठून आणली, कशी आणली, लय भारी दिसती, तर कशाला पेटली असती? आता मीच पेटवली, आता कशा विचारायला आलं म्हणे? हा, वळे कशी पेटली, कधी पेटली, तुला लक्ष ठेवता आलं नाही का? मग जर तुम्ही तुमच्या थांबाडानं माझं वर्णन केलं असतं तर मी ती कशाला पेटवली असती? दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे त्या आवडीचा प्रकार की माझी साडी ही माझी आवड आहे. कुणीतरी मला विचारावं, ही माझी आवड आहे, पण त्या आवडीचा परिणाम झाला काय? हातानं बाईनं ती वळे पेटवली. विठ्ठल बिलकुल सुद्धा नाही. अशा आवडीचं काहीच नाही. म्हणून ही आवड ही झाली तुमची माझी जीवाची आवड. चांगलं दिसावं, चांगलं वागावं ही आवड शक्यतो 50% नाही तर 70 किंवा 80 अगदी कमी लोकांची बघा. चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं, चांगलं वागावं, जीवाची आवड अत्यंत वेगळी. पुढे जाऊन माझ्या संत मायबापांची आवड आहे. माझ्या संतांना काय आवडलं? प्रमाण आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, Yeah.
पंढरपुरा नेईन गुढी. हो, आवड आहे माझ्या संत मायबापांची आवड, माझा भगवंत आणि माझ्या भगवंताची आवड. माझ्या संतांच्या मुखामध्ये येणार भगवंताचं नाव विठ्ठल विठ्ठल. संत तुकोबराय यांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं काय होते आवड. संसाराच्या मागे धरून या शून्य वाढीचा हा पुण्य धर्म केला ते माझे संत जगद्गुरु तुकोबराय. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ते होते माझे जगद्गुरु तुकोबराय. आणि संत ज्यांच्या अंकित भगवंत त्यांना म्हणावं संत. मग संत मायबाप यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्वार्थ नाही, दंभ नाही, अहंकार नाही, मदमत्सर नाही. भेटे त्याला नमस्कार आणि हृदयामध्ये हिताचा कळवळा त्याला म्हणावं संत. संत दयेचे आगर, दयेचे सागर आणि प्रत्येकाला ज्ञानाचा उपदेशच करणारे त्यांना म्हणावं संत. आणि त्या संत मायबापांनी त्यांची आवड सांगितली की जगाच्या पाठीवरती माझा भगवान परमात्मा आणि तो आपल्याला आवडला पाहिजे. आणि म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात की बाबांना आवड ही कशी असावी, तिचा प्रकार काय, आणि त्यातल्या त्यात माझ्या भगवंताला सगळ्यात जास्त आवडीचा तो प्रकार आवडतो तो आहे अभंगाच्या प्रकार. आवडे देवा देवासी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार तो ऐका? नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार माझ्या देवाला आवडतो बरं का. कोणता? माझ्या देवाचं नाव माणसानं घ्यावं आणि हा आवडीचा प्रकार देवाचा. आपली आवड जाऊ द्या मरू दे ती बाजूला ठेवा, पण देवाची आवड आहे की माझ्या माणसांनी माझ्या अंशापासून बनवलेला हा देह, या देहातला जीव, त्या जीवानं मला शरण यावं आणि माझं नाव घ्यावं. माऊलींनी सुद्धा ओळी सांगितली का नाही ज्ञानेश्वरी? जो मज होय अरण्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची को. माझ्याशिवाय तारणारा कोणी नाहीये जगाच्या पाठीवरती. जीवानं शिवापर्यंत किंवा जीवानं देवाला शरण यायचं आणि जो शरण येईल ना, जन्म मरण रूपी संसार सागरातून माझा भगवंत त्याला तारून
येईल. मग शरण नुसतं यायचं नाही, तर शरण आल्यानंतर माझ्या देवाचं नाव घ्यायचंय. विठ्ठल विठ्ठल. माझ्या परमात्म्याचं नामस्मरण खूप आवडीनं घेतलं ना नामाची ठिकाणी, आणि त्याचा फायदा सांगून जाईल. संतांच्या आवडाने फायदा काय झाला, तो नामाची आवड निर्माण झाली आणि फायदा कोळियाची कीर्ती वाढविली गहन, केले रामायण. कशाचा फायदा होता तो? रामनामाचा. बरोबर का नाही दादा? रामनाम म्हटलं वाल्या कोळ्यानं, ज्या वाल्या कोळ्यानं एवढी लोक मारून पाप केलं होतं, परंतु म्हणतात ना संतांच्या संगतीमध्ये माणूस आल्यावर काय होतं? संतन के संग लाग रे, नारद जीवनामध्ये वल्ल्या कोळ्याच्या नारद मुनी आले आणि सांगितलं, बाबा अरे किती लोकांना मारतोस, कशाला पाप घेतो रे डोक्यावरती? अरे माझ्या राम नामाचं जप कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय ते राहणार नाही. एवढा पापी होता, एवढा पापी, त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा असं म्हणायचा. माझ्या नारद मुनींनी सांगितलं की बाबा मरा मरा कावायना पण म्हण, कसं कावायना पण म्हण, कसंही म्हण पण म्हण. त्या मरा मराचा व्यत्यास राम नामामध्ये झाला आणि फायदा ते प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 12,000 वर्ष काय झालं, वाल्या कोळ्यांचे वाल्मिकी ऋषी आणि लिहिलं रामायण. प्रभू जन्माला पण आले नव्हते. फायदा आहे संतांची आवड. संतांची आवड देव आहे आणि त्या भगवान परमेश्वराला साधारण माणसाला सुद्धा त्याची आवड लागावी, आणि म्हणून अशा खून करणारा माणूस सुद्धा वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले. आपण तर साधारण मनुष्य. राम नामाचा फायदा सांगते, नामाचा उच्चार रात्रंदिवस. पुढे आता सांगून जाईल माझी शबरी माता. माझ्या शबरी मातेचं राम नाम इतकं पवित्र आणि इतकं गोड. त्या ठिकाणचं वातावरण, परिसर, झाडं, फुलं, पशु पक्षी त्या राम नामामध्ये एवढी मगन झाली, एवढी मगन झाली की परिसर सुद्धा, और पेड़ का पत्ता पत्ता भी श्री राम जय राम बोल रहा था. एवढा अधिकार माझ्या शबरी मातेचा. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस मन में. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम.
काय माझ्या भगवंताच्या नामस्मरणाचा फायदा? तिच्या घरच्या लोकांनी तिला विष पाजावं आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन झालेली माझी संत मीराबाई, माझ्या त्या कृष्ण परमात्म्याचा छंद लागलेली मीराबाई, रात्रंदिवस देहामध्ये स्वप्नामध्ये माझ्या हरीनं यावं, अहो हरी माझं सर्वस्व आहे, कृष्ण माझ्यासाठी सर्व काही आहे अशी म्हणणारी माझी मीराबाई, देहभान विसरून नाचावं बागडावं अशी असणारी माझी मीराबाई. परंतु त्या मीराबाईला विष पाजलं, परंतु सगळा परिणाम विषाचा माझ्या मीराबाईवरती झाला नाही तर माझ्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीवरती झाला. कशाचा फायदा हा सगळा? माझ्या परमात्म्याच्या नामचिंतनाचा. इतकी लीन आणि मग्न होती माझी मीराबाई. हे आँखों जो शाह का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार तुम है जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो हरि नाम का सुमिरन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली है ना होगी मैं सारे बन ऐसी हो गई जगन, मैं हो गई बन ऐसी हो गई जगन, मेरा रानी दीवानी दीवानी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. एवढी तल्लीन झाली. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन. एवढी लीन एवढी तल्लीन असणारी माझी मीराबाई, कशाच्या जोरावरती हा परिणाम? एक चित्ताला समाधान भेटत होतं. माझ्या गोपिकांना आठवा, माझ्या त्या गोपिका त्या कृष्ण कन्हैयाला जर पाहिलं नाही ना एक दिवस वेड्या व्हायच्या वेड्या. अहो काच कृष्ण या गल्लीतून आला नाही, माझा कृष्ण कन्हैया दिसला नाही, त्यांचं चित्त हरणारा माझा प्रभू. परंतु त्या कृष्णाला पाहिला, कृष्णमय होऊन जायच्या माझ्या भगवान परमात्म्याच्या नामाचा फायदा. नंद किशोरा माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. आणि ते नाम आपल्याला नाथ बाबा सांगतात, जर तुम्ही घेतलं तर फायदाच फायदा होणार आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस नक्कीच फायदा. देव कुणाचं उदार ठेवत नाही बरं का, परंतु नामाचा उच्चार घेतल्यानंतर आणि त्या रामनामाची आवड लागल्यानंतर माणूस काय करतो सांगू का? त्याला वाटतं माझा पेहराव हा वेगळा असावा आणि माझ्या भगवान परमात्म्याची आवड, तो आवडीचा प्रकार अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळा
सुंदर आहे, ऐकतच राहावं वाटतं की नाही? हा, यांचं पण अगदी सुंदर. यांच्यासाठी पण टाळा होता. राम नको यायला, यांचे आभार मानले, आमचे नाही. तसं नाही, आमचे दादा असं नाही करणार म्हणायला. विठ्ठला विठ्ठला. पारमार्थिक क्षेत्राच्या लोकांना एकमेकाचा राग नसतो. नसतं ना? अजिबात नसतं. नसतं ना दादा? खरं खरं सांगा. तुम्हाला तुमच्यात असतं का? नाही नाही. ते काय असतं माहितीये का? पाहुण्याचा राग, घरच्यांना दोघांचा असतो. विठ्ठला विठ्ठला. माझ्या नाथबाबांनी सांगितलं माझ्या भगवंताला अजून भगवंतांची आवड. हा आवडीचा दुसरा प्रकार. तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. कपाळाला गोपी चंदनाचा टिळा, गळ्यामध्ये पवित्र जर तुळशीची माळ असेल ना, हा प्रकार देवाला खूप आवडतो. कशासाठी आवडतो? कारण असं जर असेल तर म्हणायचं याला मालक, आणि नसलं तर नाही का? आता तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणणार अजिबात. कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, हे वारकऱ्याचं निशाण आहे. मी माझ्या पांडुरंगाचा सेवक आहे हे प्रदर्शित होतं. आणि म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला टिळा आहे आणि त्याला वैष्णवांचा कळवळा असतो, त्या व्यक्तीला. आता मग याचा फायदा आहे. आता तुम्ही म्हणाल फायदा कसा? फायदा नंबर 1, तुम्हाला राम म्हणता नाही आलं आणि श्याम नाही म्हणता आलं, तुम्ही दिंडीत जरी जात नसले, तुम्हाला टाळ जरी वाजवता येत नसला, तरी तुम्ही फक्त कपाळाला काय लावायचा? ठा. बरोबर का? टिळाच लावायचा. टिळा लावायचा आणि दिंडीमध्ये जायचं. आता गळ्यात माळ आहे का? पण कपाळाला टिळा आहे. रामकृष्ण हरी नीट म्हणता येतं का? नाही. मोठ्याने म्हणायचं. टाळ वाजवता येतं का? अजिबात नाही. पण दिंडीमध्ये गेला का पहिला ठेपा लगेच पोहे. बरोबर? लय मजा दिंडीत. आले का पोहे, लगेच घरची महालक्ष्मी येणार. बाबा पाया पडू द्या ना. बाबाला नाही का काय आहे ना, पण बाबा तुमच्या पाया पडू द्या. कशाचा परिणाम?
टिळा. आणि मग माळ असली तर मग विचारायचंच नाही, मग महाराजच. माळ असल्यावर मग महाराजच. त्याचा फायदा सांगून जाईल बरं काही. एका गावात आता पूर्वीसारखे सावकार नाही राहिले दादा एवढे आता. नाही ना तुमच्याकडे सावकार आहे का कोणी गावात? नाव देऊ तर नाही ना सावकार. नाव नाही म्हणत मी, ते पेशा असतो त्यांचा सावकारकीचा. पूर्वी सावकार असायचे ते आपल्याला कर्ज द्यायचे बघा गरीब लोकांना, ते सावकार होतं. ते कधी देव दर्शनाला गेलं नाही, सप्ता बसायचं गावामध्ये, ते कीर्तनाला सुद्धा येत नव्हतं. ते घरात कीर्तन चालू झालं की दार पॅक लावायचं. काय तर म्हणे येता जाता लोक पाणी मागा त्या राव. एक उन्हाळ्याचे दिवस आहे, कुठं आणायचं? आम्ही जार भरून आणतो फिल्टरचं पाणी. मागितलं बिगितलं तर काय करायचं? दार लावून बसायचं ते आत. आणि ते कीर्तन ऐकू नये म्हणून कापसाचा गोळा घालायचा. बायकोने म्हणायचं अगं कापसाचा गोळा आणून दे कानात घालायला. त्या ते लय बडबड करता राहते. फार मला इकडं बोर होऊन जातो. असं वाटत ती बडबड कधी संपन. असे पण आहे बरं काही काही दादा, खरंच आहे. मग त्या सावकारानं काय केलं? हसला होता तो सावकार. परंतु एक दिवस त्याच्या घरी साधू बाबा आले. आता हे कीर्तनाला जात नाही, प्रवचनाला जात नाही, भजन कीर्तनामध्ये येत नाही, कुणाशी नीट बोलत नाही, गावामध्ये नीट नाही, अजिबात संबंध चांगले नाही. ज्याच्याकडून त्याला कर्ज दिलं ना त्याच्याकडून दुप्पट काढून घेता असं ते सावकार होतं. खोडीचं होतं. देव अजिबात आवडत नव्हता. बायकोला म्हणायचं तू पूजा कर, देवाला आंघोळ बी तूच घाल, माझा त्याचा संबंधच नाही असं म्हणायचं ते सावकार. पण एक दिवस असा झाला, त्याच्या घरी एक साधू आले, एक साधू बाबा आले. आणि त्या साधू बाबाने सांगितले हे बघ तू लय वाईट वागू राहिला, परंतु जर तुला वाटत असेल ना तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगला उद्धार व्हावा, हे बघ तू नीट वागला तरच जगशील. तू जर नीट नाही ना वागला उद्याचा सूर्य सुद्धा तुझ्या नशिबात नसणार. असं ऐकलं ते हादरलं. ते म्हणलं बाबा तुम्ही जे सांगाल ते करतो, काय करावं लागेल? ते म्हणे एक काम करायचं, तू खोटं बोलायचं, खोटं बोलणं सोडून दे, संकल्प कर म्हणे खोटं बोलायचं. तो म्हणला बाबा काही बी सांगा पण खोटं बोलावं मला लागतं. तेव्हा मी सावकार आहे, ज्याला 10 रुपये दिले त्याला म्हणावं लागतं मी तुला 100 दिले होते. अहो खोटं बोलणं हा माझा व्यवसाय, तुम्ही असं कसं म्हणता? हे काय माझ्या जमायचं? मग म्हणे एक काम कर, तू कुणाची निंदा करू नको, कोणाला नाव ठेवू नको. ते तर तुला जमून का नाही? नाव ठेवायचं नाही, वाकडं तिकडं बोलायचं. तो म्हणला नाव ठेवल्याशिवाय जमतं का? माझ्याकडून लोक कर्ज घेतील का? मला म्हणावं लागतं हा आमच्या गावचं सावकार काही काही तो नीट त्याचा व्यवहार खरटला असेल, आपला व्यवहार एकदम चोख आहे, आपल्याकडे कर्ज घेऊन जा असं मला खोटं बोलावं लागतं. मग म्हणे तुला जमलंच काय? तुला खोटं बोलणं सोडत नाही, निंदा करणं सोडत नाही. मग तू काय सोडशील बाबा? संकल्प काहीतरी कर, नाही तर उद्याचं सूर्य तू दिसणार नाही बरं. तो म्हणला महाराज मग आता काय करू? म्हणे काय नाही, फक्त एक काम करायचं, माझ्या भगवान परमेश्वराचं नाव घे. म्हटलं ते बिलकुल आवडत नाही, पण नाव बी आवडत नाही. मग म्हणे सांग तुझ्या मनानेच काय करशील सांग. तेवढ्यामध्ये त्याच्या घरासमोर एक वारकरी बाबा राहत होते. त्या वारकरी बाबाच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असायची. आणि ते बाबा त्याला दिसले समोरासमोर मध्ये, फक्त गल्ली बर का दादा. हा म्हणला एक काम करीन काय, रोज त्या बाबाच्या कपाळाचा टिळा आणि तुळशीची गळ्यातली असणारी माळ पाहिल्याशिवाय मी चहा सुद्धा पिणार नाही मला. तो म्हणला ठीक आहे चालते. साधू बाबा निघून गेले. हा सकाळीच उठायचा आणि याचा दिनक्रम. त्या बाबाच्या कपाळाचा गंध, टिळा आणि गळ्यातली माळ पाहिल्याशिवाय हा सावकार चहा सुद्धा पित नव्हता बरं का, अजिबात नाही. दररोजचा दिनक्रम झाला. असं 1 महिना केलं, 2 महिना, परंतु एक दिवस असा प्रसंग आला की तो जो पण वारकरी होता ना त्याला शेतातलं काम निघलं. ते गेलं सकाळी वावरामध्ये खांदायला, कुदळ घेऊन खांदायला गेलं. ते आता हे उठलं आणि ते दररोजचा दिनक्रम पाहायला आला ना तो टिळा आणि माळ. याला तो बाबा वारकरी दिसलाच नाही ना, वारकरी बाबा दिसलेच नाही. म्हणे आता काय करायचं? त्याच्या घरी गेला. म्हणे सखूबाई आहेत का घरात? म्हणे हाय हो भाऊजी काय झालं? काय नाही म्हणे तुमचे मालक कुठे गेले? सकाळ सकाळ त्यांचं दर्शन मला झालं नाही. ते म्हणे ते असं आहे ना तुमचे भाऊ का नाही आज वावरात गेले म्हणे खांदायला गेले का? म्हणे हा कुदळ घेऊन गेले. ते तसंच गेलं, पळत 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 वावरात गेलं. आता याचं खदायचं काम चालूच होतं, पण याचं नशीब असं फत्ता त्याला एक हंडा लागला, हंडा. मग तो काय रिकामा नव्हता दादा, त्याच्यात मोहरा होत्या, सोन्याच्या मोहरा. आणि त्या मोहरा पाहिल्यावर वारकरीला लई आनंद झाला, इतका आनंद झाला तो नुसता पाहत राहिला. आणि तेवढ्यात भेट टाकलं होती तर आणि म्हणला हो वारकरी बाबा झालं का खांदून? याला असं मागं पाहिलं बरं का दादा, असं मागं पाहिलं.
माग पहिल्या याला काय दिसला? गेंदाचा टिळा आणि माळ. तो म्हणला बरं झालं पाहिलं. याला वाटलं हंड्यातच पाहिलं का काय, हंड्यातलं पाहिलं का काय. आणि याने पाहिलं, हा पळायला लागला, कारण त्याचं काम झालं होतं. हंडा पाहिला नव्हता पण टिळा माळ पाहिली होती. हे लागलं पळायला. सावकार वारकरी बाबा म्हणतो, सावकार अहो थांबा ना, जाऊ नका, अहो थांबा ना, काय पाहिलं तुम्ही? अहो पाहिलं तर पाहू द्या ना, निम्म तुम्हाला देतो ना, पण कोणाला सांगू नका ना. हो तो मग थबकला, म्हणे काय? म्हणे दे मोहराचा हंडा लागला ना, निम्म्या मोहर तुम्हाला देतो, पण कोणाला सांगू नका. त्यानं विचार केला, नुसता गंध पाहिला आणि माळ पाहिला, अर्धा मोहरा सोन्याचा हंडा भेटला. तेव्हा मी जर कपाळाला गंध लावला तर माझा फायदा किती होईल. विठ्ठल विठ्ठल. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांच्या त्यांच्या हृदयामध्ये हिताचा कळवळा असतो. संतांचा जिव्हाळा इतका कोवळा, पिंजल्या कापसाचा गोळा. इतका जिव्हाळा माझ्या संतांचा कोवळा असतो. आणि हिताचा कळवळा म्हणाल तर माझे संत मायबाप, त्यांचं अंतःकरण उदार. म्हणून माझ्या संतांचं एकमेव साधन अभंगाचं तिसरं चरण. आषाढी हे बंदच होऊ नाही वाटत ना. जाऊ द्या मग 3 पर्यंत कीर्तन करू, चालेल ना? हा का? अरे वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे श्रोते पाहिजे, नाही तर काही ठिकाणी लगेच खालून असे करणार. मग आम्ही समजायचं यांचा टाइम संपला नाही ना, आपला नाही वाटत संपला अजून. माझा असा आहे, आपण चरण सोडवल्याशिवाय तुम्हाला सोडत नसतो. तुम्ही काय पण म्हणा, आपण चरण सोडवतो तरच माणसाला सोडतो. चरण नाही सुटत तोपर्यंत माणसं इथं किडण्यात. विठ्ठल विठ्ठल. नका काळजी करू, थोड्याच वेळात सोडणार आहे तुम्हाला. टेन्शनला नका एवढं. जरा हा विनोदाचा भाग आहे, मी कशाला तुम्हाला किडनॅप करू, बरोबर का नाही? वारकरी संप्रदायाचे लोक आम्ही तुम्हाला किडनॅप केलं तर आमचं काय राहील? हा, आम्हाला नाक राहील का? राहील का आम्हाला नाक? अजिबात नाक राहणार नाही. कारण बघा, आपला दागिना आहे तो कशाचा. हा, मला खरं खरं सांगा, आता हे बाबा एखादी पोरगी पाहायला गेलं, तुम्हाला घरचे लोक काय सांगतात? तो कशी बी असो, नाकी डोळी
नाकाला धार पाहिजे पण नाकाला धार नको. समजलं त्याला? समज. ज्याला नाही समजलं त्याला नाही ना. परत सांगू का? नाकाला धार असावी पण नाकाला धार नको. समजलं त्याला? इकडे अजून रेंजच पोचली नाही तर काय? 4Gच्या पुढे 5G आले तर नाही का? नाही. बरं जाऊ द्या ज्यांना समजलं ते सांगतीलच तुम्हाला. त्याच्यामध्ये काही वाद नाही. साधन एकमेव माझा भगवान परमात्मा आणि ते सांगतात साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्या संत महात्म्यांचं साधन होतं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधना निर्धारी आणि नाही. आमच्या जगात आमच्या जीवनात ना बाबा म्हणतात आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी ही साधन असल्याशिवाय आमचं जीवन परिपूर्ण. आम्ही आषाढीची वारी करणार, कार्तिकीची करणार, माझ्या पंढरपूरच्या विटेवरती त्या पांडुरंगाला जाऊन बघणार आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या देवाला मात्र विसरणार नाही. म्हणून प्रार्थना करायची संतांना आपण सुद्धा केली पाहिजे. जब तक सांसें चलेगी. हसायला आलं काय वाटलं काय माहित नाही. जब तक सांसें चलेगी मुझको दर्द बुलाना भूलो भूलो मेरे मुझे ना भुलाना भूलो तुम भूलो मेरे मुझे ना भुलाना जब तक सांसें चलेगी. देवा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुझ्या दारापर्यंत मला बोलव. जब तक सांसें चलेगी मुझको दर पे बुलाना भूलो को तुम भूलो मेरे. अरे माझ्या चुकीला क्षमा कर परंतु मला विसरू नको भगवंता. एवढं एकमेव आस इच्छा माझी तुझ्या चरणाशी आहे. मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे झालं साधार पण सत्य आहे माझी विठ्ठल माऊली. विठ्ठल आम्ही इथपर्यंत कीर्तनाला आलो. गाडीचं साधन घेऊन आलो. ते साधन नसतं तर साध्य होतं माझं आजचं कीर्तन आणि साधनच नसतं माझ्याकडे तर हे साध्य मला प्राप्त झालं असतं का? नाही. साधनाशिवाय साध्य भेटत नाही. तसं आषाढी कार्तिकी केल्याशिवाय माझा पांडुरंग भेटत. मग पांडुरंगाच्या मूर्ती समोर जेव्हा जेव्हा पंढरपूरला सगळे गेले असतील नसतील गेलं तर नुसते माझे विठ्ठलराय फोटो तरी पाहिले असतील का नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये जरी गेलात ना तरी सुद्धा हात जोडून एक विनंती करायची. संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो जन्म उभा चरणीची द्यावी देवा भावी हो. कळसन तो सोन्याचा पायरी गिळावी हो सावळ्यास सापैकी ओंजळी घडावी हो. दाबडा भाव आरतीला उधळली चिंता सारी हो. शरण घे माया ताला चित्त हे तुझी आचारी हो. विजया नापली दीपमाळ चेतनी बळ आज माऊली तुझे रे. मी तुझ्यात निर्ता माझी राहिलीच ओळख थांब. माझी पंढरीची माया माझी पंढरीची माया सागरे स्वरूप सुंदर तहान भूक हडपून जाय. माझी पंढरीची माया माझी पंढरीची माया. माझ्या विठुरायासमोर जा आणि प्रेमानं सांगा देवा संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो. जन्म उभा चरणीची द्यावीत देवा भावी हो. देवा माझ्यातला गर्व अहंकार नाहीसा कर
आणि मग गर्व गेला, अहंकार गेला, मी तूपणा गेला ना, ते साधन साध्य आहे रे भगवंता तूच. आणि म्हणून साधन आहे तुझं नाव घेऊन मी साधनापर्यंत येणार. आणि मग साधनापर्यंत एकदा का मी आलो ना देवा, मग काय होईल, तो भगवान परमात्मा मला माझी आई परमपूज्य आहे, बाप परमपूज्य आहे, गुरु परमपूज्य आहे. नाथ बाबा सांगतात साध्य आणि साधन प्राप्त झाल्यानंतर आपल्याला परमपूज्य आपले आई वडील साधू संत मायबाप सगळ्यांची आवड निर्माण व्हावी. आणि तो माझा प्रभू आहे, सगळ्या जगाचा नियंता आहे आणि तो मला परमपूज्य आहे. म्हणून नाथ बाबांना परमपूज्य वाटले ते म्हणजे जनार्दन स्वामी अभंगाचं शेवट. एका जनार्दन Jai
माझ्या नाथबाबांना परमपूज्य जर कोण असेल तर जनार्दन स्वामी, कारण ते त्यांचे गुरु होते. मग परमपूज्य आपल्याला मी सांगितलं, आपले आईबाप असावेत, आपले गुरु असावे, आपले नातेवाईक असावे. प्रत्येकाचं परमपूज्य दैवत आहेच का नाही? अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, इथं बसलेल्या प्रत्येकाचं दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी. मराठी मातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली. छत्रपती शिवाजी महाराज, आपले धर्मवीर संभाजी महाराज. म्हणून आज गावात, प्रत्येक गावामध्ये छावा दाखवला, गावागावात दाखवला छावा. मी पाहिला कसा आहे? नाही पाहिला? आपल्याला दाखवलं नाही? आपल्या अकोला तालुक्यात दाखवलंच नाही? काय दाखवलं नाही? त्या संगमनेर तालुक्यात दाखवलं, मग आपल्या अकोल्यात का नाही? मागून घ्या, मागून घ्या, मी पण मागून. आम्हाला तरी छावा बघू द्या. गावागावात छावा ना. आमच्या अकोला तालुक्यानं काय केलं आम्हाला नका का बघू द्या. आमचे राजे नव्हे का संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना. आमचं परमपूज्य दैवत आहे. म्हणून परमपूज्य सांगितले नाथबाबांनी, जनार्दन स्वामी ते मला परमपूज्य आहे. म्हणून देवाचं नामचिंतन आज आहे. हनुमंतरायांचा असलेला सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा. आणि हे हनुमंतराया, त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कोण होते? हनुमंतराय संत की भगवंत? अगदी थोड्या वेळात सांगणार मी. संत का भगवंत? हनुमंतराय संत, कारण त्यांनी सेवा केली. ते दास होते कुणाचे? माझ्या प्रभू रामरायाचे. आणि एकामेकाशिवाय काहीही चालतं का? दुनिया चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. राम भी चले ना हनुमान के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. दुनिया 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 चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना. दुनिया
सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझ्या विठू माऊलीचं रुक्मिणी आई साहेबाचं भजन करायचं सर्वांनी, तरच मला हे कीर्तनाचं फळ भेटणार. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भजन झालं. माझ्या कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडला, या अभंगामधून माझ्या नाथ बाबांनी आवडीचा महिमा काय आहे, देवाच्या आवडीचा महिमा आणि नामाचा महिमा काय आहे, हे प्रतिपादन माझ्या नाथ बाबांनी या अभंगामधून केलं. आणि मी तुम्हाला माझ्या अल्पमती आणि अल्पबुद्धीने सांगितलं ना, सांगितलं नाव घ्या, सांगितलं भजन करा, सांगितलं सगळं काही चांगलं सांगितलं, वाईट काही सांगितलं का? आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं तर हे जरी नाही
तीर्थक्षेत्री माझ्या हनुमंतरायांचा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि गायकर माऊली यांनी केलेला कॉल, त्याच पद्धतीनं तुमच्या समस्त ग्रामस्थांचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेम इथं इथपर्यंत मला घेऊन आलं. आज या ठिकाणी 4थ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं. माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. मी काय अशी लय मोठी कीर्तनकार नाही करत. मोठं कीर्तनकार कोण असतो सांगू का ताई? कोपऱ्यात बसलेल्या चष्म्यावाल्या आजी सांगू का? जो मोठं पाकूड घेतो तो मोठा कीर्तनकार. भलं तो अभंग नाही का सोडविना, अभंग एक तो बोलतो एक नाही. अभंग हा सुटला पाहिजे, मग कीर्तन कशाला म्हणायचं? वारकरी संप्रदाय काय, माझे जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं, माझ्या माऊलीने काय सांगितलं, माझ्या नाथ बाबांनी अभंग रचना कशासाठी केली? हा, त्यांच्या इतकं पुरेपूर आपल्याला सोडवता येणार नाही, अजिबात येणार नाही. शून्य आहोत आम्ही त्यांच्याकडं, पण किमान सोडवण्याचा प्रयत्न करावा. याला म्हणा